अलौकिक माता पिता द्वारा सुख घनेरे, परम शिक्षक और परम सद्गुरु परमात्मा द्वारा श्रेष्ठ शिक्षा आहे. आपण याच्या आधी बघितलं की यज्ञावरती खूप विघ्न आले, संकट आले, पण त्यामधून हा यज्ञ आता बाहेर पडायला लागलेला होता. जे काही विरोध झाला समाजाकडून त्याला सरकारही काही करू शकलं नाही आणि जे काही धार्मिक संघटना वगैरे होत्या त्याही काही करू शकल्या नाही. कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या जे कोणी ज्याला कोणाला आपण इष्ट मानतो त्याला मानण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. तर त्यामुळे कोणीही याच्यामध्ये काही अडथळा तसा निर्माण नाही करू शकलं. प्रयत्न बरेच झाले. आता पुढे अब सभी ज्ञानाभिलाषी पवित्रता प्रेमी माताएं, कन्याएं और भाई शांत वातावरण में पूरी तरह ईश्वरीय ज्ञान के अध्ययन में लग गए. आता खरा अभ्यास सुरू झाला. उन्हें अपने जीवन में अपार आत्मिक सुख का अनुभव हुआ. अब पहले से भी अधिक शांतिपूर्वक अलौकिक कार्य चलने लगा. लोकलाज की परीक्षा को पार करने तथा कठिनाइयों को सहन करने के बाद अब आध्यात्मिकता के दूसरे विषयों में खूब शिक्षा मिलने लगी. यूं तो इस पढ़ाई का वर्णन करने बैठे तो बहुत विस्तार होने पर भी इसका उल्लेख करना कठिन होगा, परंतु सार रूप में यह कहा जा सकता है कि स्वयं संबंधियों ही के अत्याचार के परिणाम स्वरूप देह के संबंधों का संन्यास हो जाने के बाद अब बाबा ने अन्य प्रकार के उच्च त्याग के लिए तैयार किया और मन वचन कर्म को पूर्णतः निर्विकार बनाने के लिए नित्य ज्ञान के अनमोल रहस्य समजाए. हे जे 350 भाई बहिणी होते त्यावेळेला तर त्यांचा हा खरा जो प्रवास आहे, हा जो इतका वृक्ष वाढलेला आहे, बाबांचं कार्य इतकं विस्तारित झालेलं आहे, तर त्याचा पाया रचला गेला. त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना समाजाकडून विरोध झाला, घरच्यांकडून विरोध झाला आणि त्यामुळे ऑटोमॅटिकच त्यांचा मोह नष्ट झाला आणि अशा नष्टो मोहा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचा मोह तसा नष्ट झाला नसता तर मग हा अभ्यास झाला नसता आणि हा पाया रचला गेला नसता. म्हणून ही ड्राम्यानुसार तो पाया रचला जायचा होता, म्हणून त्यांच्याकडून विरोध पण झाला आणि त्यामुळे ते पक्के झाले. जिथं सगळं सहज असतं तिथं मग मनुष्य तेवढं सिरियसली घेत नाही. जिथं विरोध होतो तिथं म्हणतो नाही मी करणारच होतो. तर अशा प्रकारे मग त्यांना विरोध झाला आणि ते अजून पक्के झाले. मग बाबांनी त्यांना जो ज्ञानाचं खरं रहस्य ते सगळं समजवायला सुरुवात झाली. पूर्णतः निर्विकारी कसं बनायचं हे ज्ञान बाबांनी त्यांना द्यायला सुरू केलं. गहन पढ़ाई शुरू. बाबा ने हमें पहला पाठ यह पढ़ाया कि आप सभी ने मरजीवा जन्म लिया है. आपके लौकिक संबंधियों ने आपसे नाता तोड़ दिया. हे 350 जणांची गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्याशी नातं तोडून दिलं होतं. कारण हा ड्रामा असा आहे की त्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा पार्ट, त्यांच्यामधले आता फक्त रतनमोहिनी दादी राहिलेले त्या 350 जणांपैकी. तर त्या सगळ्यांचा पार्ट हा होता की त्यांनी पाया रचायचा आणि म्हणून मग त्यांचं घरच्यांशी रिलेशन त्यावेळेपुरतं समाप्त झालं. नंतर ते जायला यायला लागले. काही वर्षाचा प्रश्न होता हा. नंतर ते घरी जाणं येणं, त्यांची सेवा सुरू झाली, त्यांच्या घरचे समर्पित झाले. पण सुरुवातीचा काळ की ते नष्ट मोह होऊन मग त्यांनी हा खूप चांगल्या प्रकारे बाबांनी त्यांच्याकडून तयारी करून घेतली. तो गोया उनके घर से आप मर चुके हो. अब जैसे कोई मनुष्य मरने के बाद दूसरा जन्म लेता है तो उसे पिछले जन्म के मित्र संबंधियों तथा जीवन वृत्तांतों की याद नहीं रहती, वैसे ही अब जबकि आप लौकिक संबंधियों के यहाँ से जीते जी मर चुके हो और अब आपने यहाँ नया अर्थात मरजीवा जन्म लिया है, तो आपको भी अब पुराने संबंधों तथा अपने पुराने जीवन की याद नहीं आनी चाहिए.
अब आपने परमपिता परमात्मा की गोद ली है, अर्थात अब आप उनके बच्चे बने हैं. बाबांनी त्यांना हे सांगितलं की आता जसं त्यांनी तुम्हाला सोडून दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी विरोध केला, तुम्ही नाही ऐकलं, तुम्ही पक्के झाले, तुम्हाला हे ड्राम्यानुसार हे कार्य करायचं होतं, तर बाबा म्हणताय की जसं मग तुमच्यासाठी ती दुनिया संपली, मग आता तुम्ही पक्के बना. आता तुमच्या जीवनामध्ये इतकी मोठी गोष्ट झालेली आहे की आपने परमपिता परमात्मा की गोद ली. तर आपण तर काही संसार सोडलेला नाही, आपण तर काही घर सोडलेलं नाहीये आणि सोडायचं पण नाहीये. आपण घरामध्ये राहतोय, सगळे कर्तव्य पार पाडायचे, याच्या आधी जसं करत होतो त्याच्यापेक्षा चांगले पार पाडायचे. बाबांनी आपले सगळे कर्तव्य चांगले पार पाडायचंच आपल्याला ज्ञान दिलेले. असं नाही की सोडून ते. हे 350 जणांचा विषय होता की बाबांना त्यांना तयार करायचं होतं आणि ड्राम्यानुसार त्यांच्या घरच्यांनी विरोध केला, कारण हे सगळं त्यावेळेला सगळं नवीन होतं, कोणालाही इतकं सहज वाटत नव्हतं की परमेश्वर येतोय वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आणि त्यामुळे त्या पक्क्या झाल्या, त्यांचं पार्ट होता. आता आपलं काय की आपण घरामध्येच राहतोय, पण आपल्याला बिलकुल पक्क पाहिजे की हमने भी परमात्मा की गोद ली है. इतका नशा पाहिजे आपल्याला की जो भगवान है वो मेरा हो गया है. पक्का कंटिन्यू बुद्धीमध्ये चाललं पाहिजे, जो भगवान है वो मेरा हो गया है. दुनिया वाले जिसको ढूंढ रहे हैं, जिसको समझते थे कि वो बहुत ऊंचा है, मैं उसकी चरणों की धूल हूं, उसके प्रेम की एक बूंद की प्यासी हूं, वगैरे वगैरे जे आपण भक्ती मार्गामध्ये म्हणत आलो, अजूनही लोक म्हणताय, तो एकच परमेश्वर आहे आणि आपण त्याचे झालो. तो वो जो भगवान है वो मेरा हो गया है, मेरा हो गया है, तो माझा झालेला आहे. खूप मोठी गोष्ट झालेली आपल्या जीवनामध्ये. तो आप द्विज अर्थात ब्राह्मण बने हैं. द्विज अर्थात ब्राह्मण बने. पहिला आपला जन्म शरीराद्वारे हा झालेला आणि हा आता मानसिक जन्म, नवा जन्म झाला. अभी हम द्विज, दूसरा जन्म, इसी शरीर में रहते हुए हमारा दूसरा जन्म हुआ है, पुनर्जन्म झालेला आहे आणि आपण बाबांच्या परिवारामध्ये शामिल झालेलो आहे. आप अब ब्रह्मा मुखवंशावली है, अतः अब आप बच्चों का बुद्धि योग एक परमपिता परमात्मा से होना चाहिए. अगर आपकी बुद्धि में दैहिक संबंधों की याद आती रहेगी और मन में ईश्वरीय नाते की विस्मृति होती रहेगी तो आप ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार प्राप्त नहीं कर सकोगे, अर्थात आप स्वर्ग का स्वराज्य प्राप्त नहीं कर सकोगे. तो ये बाबा उनको सिखाता था, लेकिन अभी हमारे लिए, हमारे जीवन के अनुसार हमें इस बात को लेना है कि अभी हमारा नया जन्म हुआ है, हमारा दैहिक जन्म था, अभी मानसिक जन्म हुआ है. बाबा ने हमें ज्ञान के आधार से नया जन्म दिया, हम ब्राह्मण बने हैं. आता आपल्या बुद्धीमध्ये जे नाते संबंध आहे त्यांची आठवण तशी नाही, नात्याच्या हिशोबाने नाही, पण आत्मिक नातं सगळ्यांशी आहे. तर त्या नात्याच्या हिशोबाने, सेवेच्या हिशोबाने आपल्याला सगळ्यांची आठवण येत राहील, पण सेवा करायची त्याच्यामध्ये. आणि ईश्वरीय नातं ते कधीच विसरायचं नाही. कि हमारा भगवान से नाता क्या, हम उसके बच्चे बने हैं. वो हमारा परम पिता है, परम शिक्षक है, परम सदगुरु है, सखा है, हमारे लिए सब कुछ है. अब उसके द्वारा हमारे सब है. असं नाही की बाबांशी संबंध म्हणजे सगळ्यांशी कट, हे नाही शिकवत बाबा आपल्याला, पण मध्ये बाबाला ठेवायचं. तो भले ही कई एक पूरे परिवारों ने भी इस ईश्वरीय यज्ञ में आत्मसमर्पण किया था, परंतु बाबा ने समझाया कि अब आप आत्मिक नाते से व्यवहार करो. अब आप सभी प्रभु वत्स अथवा यज्ञ वत्स है. परिवार असे कोणी कोणी तर परिवार, कोणाला परिवाराचा विरोध झाला, कोणी संपूर्ण परिवारच बाबांकडे येऊन गेले. या 350 जणांमध्ये काही परिवार पण होते, डायरेक्ट सगळेच. तर पण तरी सुद्धा बाबांनी त्यांना शिकवलं की हे नातं तुमचं कोणतं पाहिजे, आता आत्मिक नातं. आत्मा का आत्मा से रिश्ता, और वो है रूहानी रिश्ता, परमपिता परमात्मा के बच्चे, उस हिसाब से हम भाई बहन, भाई भाई. तो आप सभी प्रभु वत्स अथवा यज्ञ वत्स है. सगळे कोण झाले, प्रभु वत्स, प्रभु के बच्चे हैं, प्रभु के प्यारे हैं और यज्ञ के मेंबर हैं. अतः यहाँ जो माता पिता है उन्हें अपने लौकिक बच्चों की यह चिंता नहीं करनी चाहिए कि उन्हें खाना और वस्त्र आदि ठीक मिल रहे हैं या नहीं. म्हणजे घर तिथं नाही आणायचंय, घरातले सगळे आले पण घर तिथं नाही आणायचं, हे बाबांनी त्यांना सांगितलं की वो बाबा देख लेगा, सब बाबा के बच्चे हैं. म्हणजे माझे जे आहे घरातले त्यांना मिळतंय की नाही सगळं, आणि बाकीच्यांचं काय, तो हर एक के बारे में सोचना
और किसी एक के बारे में नहीं सोचना, ये बाबा ने हमें सिखाया। तो सबकी संभाल करना यह यज्ञ माता और यज्ञ पिता का कर्तव्य आहे। हे मम्मा बाबांची ड्युटी आहे आणि परमपिता परमात्मा सगळ्यांचा बॉस आहे, तो बघून घेईल, तुम्ही मध्ये मोह नका आणू। और सभी का संबंध उन्हीं से होना चाहिए। इस प्रकार की शिक्षा मिलने से और इस नियम के अनुसार चलने से यज्ञवत्सों का रहा सहा मोह, बच्ची खुशी ममता अथवा दैविक संबंधियों से यथाशेष लगाव भी जाता रहा। लगाव, मोह आणि ममता नष्ट झाली आणि त्याच्या जागी आलं ईश्वरीय प्रेम, स्नेह, ज्याच्यामध्ये स्वार्थ नसतो। आणि जे आपण समोरच्यावर खरंच प्रेम आहे आपलं, तर आपण त्याला ईश्वराकडून प्रेम घेऊन देऊ शकतो। आपल्या प्रेमामध्ये तितकी ताकद राहिलेली नाही, आपल्या प्रेमामध्ये भेसळ झालेली, म्हणून प्युअर प्रेम बाबांकडून घेऊन आपण दुसऱ्या आत्म्यांना देऊ शकतो, हे बाबा शिकवतात। मोह म्हणजे ते शेवटी दुःख देत असतात। अब सभी का परस्पर आत्मा आत्मा भाई भाई का अथवा भाई बहन का ही पवित्र और शुद्ध स्नेह युक्त नाता रहा। बाकी सभी नाते परमपिता परमात्मा से जुट गए और ये यज्ञ माता तथा यज्ञ पिता ही के आदेश निर्देश और ईश्वरीय नियम के अनुसार ही चलने लगे। दूसरी ओर बाबा ने हमें कर्मेंद्रियों के विषयों के चिंतन और उनमें आसक्ति के त्याग की शिक्षा दी। बाबा ने कहा, बच्चे अब आप वत्सों को कर्मेंद्रियों पर भी काबू पाना है। पुराने संस्कारों के कारण आपके मन में तो कई बार अशुद्ध संकल्प उत्पन्न होंगे, उन्हें तो आप योग बल तथा ज्ञान बल द्वारा शुद्ध करते ही जाएंगे, परंतु अब से लेकर आपको कर्मेंद्रियों द्वारा कोई भी विकर्म नहीं होने चाहिए। यदि कर्मेंद्रियों द्वारा आपने कोई ज्ञान विरुद्ध कर्म किया तो आपको अब उसका 100 गुना दंड मिलेगा, क्योंकि पहले तो आप अज्ञानी थे और अज्ञानतावश हो वह कर्म कर बैठते थे, परंतु अब आपको स्वरूप का, स्वधर्म का, लक्ष्य का और पुरुषार्थ का स्पष्ट ज्ञान मिला है। स्वयं को ईश्वर की संतान निश्चय करने के बाद तथा ज्ञान अर्थात समझ मिल जाने के बाद यदि कोई मनुष्य विकर्म करता है तो उसे कई गुना दंड मिलना निश्चित है। इस प्रकार आंखों द्वारा बुरी दृष्टि से न देखना, मुख द्वारा बुरे बोल न बोलना, कानों द्वारा बुरे वचन न सुनना, परमपिता परमात्मा की स्मृति में स्थित होकर अनासक्त भाव से शुद्ध हो भोजन खाना, सदा हर्षित मुख और प्रसन्न रहना, ये सब शिक्षाएं भी बाबा ने हमें प्रैक्टिकल जीवन का आदर्श सामने देकर स्पष्ट रूप से दी। तर बाबांनी त्यांना शिकवलं त्यावेळेला, आणि आपल्यासाठी ती शिकवण आहे की आपल्याला आता कर्मेंद्रियाद्वारे काहीही विकर्म, काहीही पापकर्म नाही करायचे। संकल्प येईल पण त्याला लगेच स्टॉप करायचं, मनामध्ये विचार येईल चुकीचा पण त्याला लगेच थांबवायचंय। आंखों द्वारा बुरी दृष्टि से न देखना, आंखों द्वारा बुरी दृष्टि से नहीं देखना है। नजर कैसी होनी चाहिए? शुद्ध और पवित्र। किसी को भी देखना है शुद्ध पवित्र आत्मा के रूप में देखना है, उसे उसके धर्म के हिसाब से, स्त्री पुरुष है इस हिसाब से, उसके पद पोजीशन के हिसाब से, जाति धर्म के हिसाब से, उसकी पैसे के हिसाब से, पद पोजीशन के हिसाब से नहीं देखना है, सबको आत्मा रूप में देखना, ये है शुभ दृष्टि, अच्छी दृष्टि। मुख द्वारा बुरे बोल न बोलणं, काहीही चुकीचा शब्द आपल्या मुखातून निघाला नाही पाहिजे। संकल्प येईल, अजून बाबा म्हणतात तुम्ही त्याला कंट्रोल कराल, तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, तुम्ही कंट्रोल कराल, पण शब्द निघाला, शब्दानी शब्द वाढत जातो। म्हणून बाबा शिकवतात कि मुख से बुरा नहीं बोलना है, संकल्प आए उसको अंदर ही अंदर स्टॉप कर दो। कानों द्वारा बुरे वचन न सुनना, अगर बुरा सुनना पड़ता है एक कान से सुनना, दूसरे से निकाल देना। याची मध्ये प्रोसेसिंग नाही झाली पाहिजे। कोणी आपल्याला काही वाईट सांगितलं, कोणाविषयी सांगितलं, आपल्याविषयी सांगितलं, काहीही वाईट बोलतोय, काही चुकीचं बोलतोय, बिलकुल या कानाने 2 कान त्याच्यासाठी दिलेले, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आणि जे घ्यायचंय, जेवढं घ्यायचंय चांगलंच मध्ये घ्यायचंय, त्याचीच प्रोसेसिंग करायची। परमपिता परमात्मा की स्मृति में स्थित होकर अनासक्त भाव से शुद्ध ही भोजन खाना। कारण जसं अन्न तसं मन, जैसे पानी तशी वाणी, तो भोजन कैसा होना चाहिए? शुद्ध भोजन होना चाहिए। बाबा की याद में बना हुआ भोजन चाहिए। होता होईल ते बाबांच्या आठवणीमध्ये बनलेलं भोजन आपल्याला स्वीकार करायचंय। जिथं नॉनव्हेज बनतं त्या घरामध्ये बिलकुल खायचं नाहीये, कोणत्याच कारणाने खायचं नाहीये।
कांदा लसूण आपण जे पक्के बच्चे आहे ते सोडू शकता सरळ. अजून ज्यांना पक्क नाहीये त्यांनी त्यांचा विचार करायचा आहे, पण जे पक्के त्यांनी एकाच सेकंदामध्ये सोडून द्यायचे, क्योंकि वो अंदर तमो प्रधानता बढ़ाता है, अंदर मन को स्थिर नहीं रहने देता है, इसलिए वो उसको त्यागना. वो अशुद्ध चीज है. भगवान जो देवी देवताओं को भोग लगता है उसमें भी प्याज लहसुन नहीं चढ़ाया जाता है. तो हम देवता बनने वाली आत्माएं, हम अशुद्ध भोजन स्वीकार नहीं कर सकते, नहीं करना चाहिए. तर कंट्रोल होत नसेल कुणाला तर समजून सांगायचंय, बाकी जबरदस्ती नहीं, पण समजून सांगायचंय. सदा हर्षितमुख और प्रसन्न रहना. सदा हर्षितमुख और प्रसन्न रहना. सदा, सदा मतलब सदा, कंटिन्यू. काहीही प्रसंग आला, काहीही प्रॉब्लेम आला, आपली हर्षितमुखता गायब नाही झाली पाहिजे. मनावर असं ओझं घ्यायचं नाही जे चेहऱ्यावर दिसेल. लोड दिसला नहीं पाहिजे, टेंशन नहीं दिसलं पाहिजे, परेशानी नहीं दिसली पाहिजे. सदा हर्षितमुख. हम भगवान के बच्चे बने. भगवान के बच्चे बनने के बाद भी अगर हम आनंद में नहीं रहेंगे तो कब रहेंगे और कौन रहेगा हमारे सिवा. हमारी हर्षित मुक्ता बढ़ती जानी चाहिए. हमें आनंद में रहना है, प्रसन्न रहना है. ये सब शिक्षाएं बाबा ने प्रॅक्टिकल जीवन में उन सबको दिखा दी. त्यांच्या समोर काय प्रॉब्लेम नसतील आले. ब्रह्मा बाबांच्या समोर, ब्रह्मांच्या समोर आपल्यापेक्षा लाख पटीने जास्त प्रॉब्लेम आले, पण त्यांची एक सेकंद कोणी असं म्हटलं नाही, कोणत्या दादीनी, कोणत्या भाईनी, की मी त्यावेळेला बाबांना टेन्शन मध्ये बघितलं. एक सेकंदासाठी टेन्शन नाही आलं कधी. एका सेकंदासाठी त्यांचा चेहरा नहीं उतरला, क्योंकि उनको ज्ञान पक्का था, निश्चय पक्का था बाबा पर, ड्रामा पक्का था. तो उन्होंने करके दिखाया बच्चों को. बाबा ने राजकुलोचित व्यवहार एवं शिष्ट चलन के लिए भी बहुत ही मधुर एवं प्रेरणादायक रीति से शिक्षाएं दी. कसं व्यवहार पाहिजे, कशी चालचलन पाहिजे, राजकुलोचित, क्योंकि राजकुल में हमें जाना है, हमें राजा बनना है, राजाई कुल में जन्म लेना है. तो हमारी चाल चलन कैसे होनी चाहिए, थर्ड क्लास नहीं होनी चाहिए, फर्स्ट क्लास होनी चाहिए, राजाई चलन होनी चाहिए. ये बाबा ने सिखाया. निद्रा अवस्था को सतोगुणी बनाने पर ध्यान. झोप पण सतोगुणी कशी होईल त्याकडे पण बाबांनी लक्ष दिलं त्यांच्या सगळ्यांकडे. यहां तक कि बाबा ने निद्रा अवस्था को भी सतोगुणी बनाने की युक्तियां समझाई. उन्होंने यह नियम निर्धारित कर दिया कि सभी वत्स कुछ समय ईश्वरीय याद में बैठने के पश्चात ही सोए. झोपण्यापूर्वी ईश्वराची आठवण, बाबांची आठवण करून झोपायचं. हा नियम बनवला गेला यज्ञामध्ये कि काही मिनिट तरी बसायचं है. कई बार तो बाबा 2 बजे रात को वहां आते जहां यज्ञ वत्स सोए होते और अपने साथ आए वत्सों को सोए हुए वत्सों के चेहरे की ओर संकेत करके कहते कि देखो, उनके चेहरे से ही ऐसा लगता है कि ईश्वरीय याद का अभ्यास करते सतोगुनी नींद सोए हैं, मानो कि सुखपूर्वक विश्राम कर रहे हैं. परंतु इन दूसरे वत्सों को देखो, वे तमोगुनी निद्रा में अचेत सी अवस्था में सोए पडे. बाबा चेक करायचे झोपले कसे. सतोगुणी चेहऱ्यावरती ते भाव दिसताय का, बाबांच्या आठवणीमध्ये झोपलेले ते सतोगुणी चेहरा दिसेल. आणि जे असेच झोपलेले असंच आता तर मोबाईल बघता बघता, तर मग काय होईल, तो सगळा जो गोंधळ आहे तो सगळा त्या चेहऱ्यावरती दिसेल की बाबांच्या आठवणीमध्ये सतोगुणी झोप नाहीये, तमोगुणी झोप आहे. आणि ती मग जी सतोगुणी झोप आहे ती चार्ज करेल आपल्याला, त्यासाठी की त्याच्यामध्ये पण बाबांशी कनेक्शन राहील, आपलं ऑटोमॅटिक गुप्त कनेक्शन राहील. आणि झोपतो आपण म्हणजे काय होतं, शरीराला आराम देतो. पण ज्या वेळेला बाबांच्या आठवणीमध्ये आपण झोपतोय तर आत्म्याला पण आराम मिळतो, आत्मा पण चार्ज होत असते. तर डबल चार्जिंग करायची, तर बाबांच्या आठवणीमध्ये आपल्याला झोपायचे. आणि झोपताना बाबांना गुड नाईट, आणि उठल्याबरोबर सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग बाबा. तर ती जी झोप आहे त्याच्यामध्ये पण आपली कमाई होईल, डबल कमाई होईल. इस प्रकार कर्मेंद्रियों के विषयों और पदार्थों में आसक्ति के त्याग तथा कर्मेंद्रियों द्वारा विकर्मों का त्याग का पाठ प्रैक्टिकल जीवन में पक्का कराते कराते कुछ ही वर्षों में बाबा ने मानसिक शुद्धि के लिए बहुत ही शिक्षा दी. बाबा कहते बच्चे, यदि संकल्प शुद्ध नहीं होगा तो कर्मेंद्रियों से भी बुरे कर्म हो ही जाएंगे. पहले मानसिक शुद्धि, मन शुद्ध स्वच्छ. संकल्प कोणते पाहिजे, फक्त पवित्र.
फक्त चांगले संकल्प, वाईट संकल्प नाही, विकारांचे संकल्प नाही, काम क्रोध लोभ मोह अहंकार या विकारांचे संकल्प नाही, व्यर्थचे संकल्प नाही. कारण ते संकल्प असतील तर मग कर्मेंद्रियाद्वारे मुख नाक कान डोळे यांच्याद्वारे आपण चुकीचं काही करणार, ऑटोमॅटिक होणार, कारण संकल्प शुद्ध नाही. जे काही होतं, आता समजा मोठा पण गुन्हा होतो, कोणी एखाद्याचा खून करतो, पण तो खून काही डायरेक्ट खून नाही होत, त्याच्या मनामध्ये पहिले विचार येत असतो आणि त्याने त्या विचाराला स्टॉप केलं तिथल्या तिथे, तो खुनापर्यंत जाणार. म्हणून हे संकल्पाची कंट्रोलिंग खूप महत्वाची. इसलिए अब मनसा को पूर्णतः शुद्ध करो और यह शुद्धि उतनी उतनी प्राप्त होगी जितना जितना कि आप आत्मस्मृति में तथा ईश्वरीय याद और खुशी में रहेंगे. यदि आने वाले हे संकल्प कसे शुद्ध होतील, जितका आपण स्वतःच्या स्मृतीमध्ये राहू की मैं तो शुद्ध पवित्र आत्मा हूं और मैं परमपिता परमात्मा जो पवित्रता का सागर है उसका बच्चा हूं. यदि आने वाले महाविनाश से पहले आपने मानसिक शुद्धि प्राप्त नहीं की तो आपको सतयुगी सृष्टि में जीवन मुक्ति देव पद नहीं मिलेगा. जर मानसिक शुद्धी नाही झाली, मन आपलं शुद्ध स्वच्छ स्पष्ट नाही झालं, तर मग येणाऱ्या सृष्टीमध्ये जीवनमुक्ती पद म्हणजे देवता पद आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे देवता म्हणून आपण या धर्तीवरती नाही येणार, द्वापरमध्ये यावं लागेल. म्हणून मानसिक शुद्धी खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी बाबा रोजच्या मुरलीमध्ये आपला मेकअप करत असतो, मानसिक शुद्धीसाठीच, की आपल्यामधलं जे काही आपल्याला डाग लागलेले ते सगळे निघून जावे, आपण स्वच्छ व्हावं, पवित्र व्हावं आणि सुंदर व्हावं. तो आपने मानसिक शुद्धि प्राप्त नहीं की तो आपको सतयुगी सृष्टि में जीवन मुक्ति देव पद नहीं मिलेगा, बल्कि आपको त्रेता युगी क्षत्रिय कुल में जन्म लेना पड़ेगा. बाबा म्हणताय फेल झाले, इथं फेल झाले, कंप्लीट सोडून गेले, बाबांच्या ज्ञानामध्ये नाहीये तर द्वापर, आणि इथं राहून धारणा नाही झाल्या तर मग क्षत्रिय कुलामध्ये त्रेतामध्ये 1250 वर्ष ही दुनिया होऊन जाईल, शुद्ध पवित्र श्रेष्ठ दुनिया, आणि नंतर त्रेतामध्ये जन्म घ्यावा लागेल. ते सुंदर ओरिजिनल स्वर्गाचा आनंद नहीं घेता येणार. अतः सावधान हो जाओ वरना आपका बहुत घाटा हो जाएगा. घाटा किसका होगा? हमारा अपना होगा, किसी का कुछ जाने वाला नहीं है, ड्रामा को कुछ फर्क पड़ने वाला नहीं, घाटा होगा हमारा. बाबा को कुछ फरक पडने वाला नाही. म्हणून बाबा आपला स्वतःचा घाटा होऊ नये, नुकसान होऊ नये, कारण आता ती दुनिया आली, येणार आहे. असं नाही की आपल्याला 2-5 जन्म घ्यायचे, अजून 100 वर्ष जायचे, असा विषयच नाही राहिलेला आता. हा आता इतके दिवस निघून जाते, 12 वर्षानंतर ती दुनिया यायची, 2-4 वर्षानंतर पुरुषार्थ सुद्धा होणार नाही. म्हणून बाबा म्हणते आता सावधान होऊन जा, नाही तर तुमचा खूप तोटा होणार आहे. अब इस पुरुषोत्तम संगम युग में ज्ञान रूपी स्वदर्शन चक्र धारण करने से आपके मन के आसुरी संकल्प निर्मूल होते जाएंगे. जे आसुरी संकल्प आहे, जे द्वापर पासून आपल्याला येतात, आजचा विषय नाहीये, द्वापर पासूनच आपलं जीवन आहे आणि त्यामुळे ते विकारांचे संकल्प येत राहतात. तर ते निर्मूल कसे करायचे, त्यांना मुळापासून कसं नष्ट करायचंय, बाबा म्हणताय कि अब इस पुरुषोत्तम संगम युग में ज्ञान रूपी स्वदर्शन चक्र धारण करो. ज्ञान रूपी स्वदर्शन चक्र, सुदर्शन चक्र घुमाकर हमें किसी को मारना नहीं है, स्वदर्शन चक्र फिराना. ये 84 जन्मों की कहानी हमारी कहानी है और वो कहानी हमारी बुद्धि में घूमते रहनी चाहिए कि मैं यहाँ से यहाँ तक पहुंचा हूं, वहां से यहाँ से ऊपर जाना है डायरेक्ट. तो ये अगर घूमता रहेगा ज्ञान युक्त स्वदर्शन चक्र, तो हमारे में जो आसुरी संकल्प आते हैं, विकारों के संकल्प आते हैं, किसी भी परिस्थिति के कारण, किसी भी व्यक्ति के कारण, वो नष्ट हो जाएंगे. ओम